मी खातो शिवला आवडते. नमस्कार मंडळी, मी मोनिका. आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओ तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. तर माझ्या हातात जे फळ आहे त्याला म्हणतात बेल. बिल्व वृक्षाचं हे फळ आहे आणि हे खूप औषधीय गुणधर्मांनी युक्त असं आहे. तर माझ्या वडिलांच्या शेतात याचं झाड आहे आणि पिशवी भरून हे आणलेले आहेत. तर बाकीचे माझी बहीण घेऊन गेली आणि मी फक्त हे 5 आणले. तर मुलांना आमच्या घरी काही आवडत नाही, मलाच आवडतात आणि आदितीला. तर हे बघा, हे सगळ्यात मोठं आहे. तर मला हे खूप आवडतं. लहान मुलांना जर जास्त शी होत असेल तर हे बेल फळ जे असतं त्याची ही वरची जी काय म्हणतात याला, वरची जी याची साल असते तर ती सुकवून तिला उबळून ती दिली जायची. आता तर औषधी आल्या सगळ्या गोष्टींसाठी, पण जर माझ्या आईला विचारलं तर ती अशी म्हणत होती की ज्यावेळेस माझी मुलं लहान होती किंवा मी लहान होती तर ह्या फळाची ही जी वरची साल असते, हे जे कवच असतं, तर हे सुकून आणि ते उगवण्याचा दगड असतो तर त्या दगडावर उगवून ते चमच्याने बाळाला द्यायचं घुटी म्हणून, आणि मग त्याची शी जी असते ती बंद व्हायची. तर वेगवेगळे असे गुणधर्म आहेत याचे. तर तुम्हाला जर आणखी याच्याबद्दल काही माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. याला भुजूनसुद्धा खातात आणि परिपक्व झाल्यानंतर अशा पद्धतीनं याला कलर चढतो पिवळसर आणि असं सुद्धा छान लागतं. याच्या आतमध्ये बिया असतात. मागे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कैट हे फळ दाखवलं आणि त्याच्यासारखंच आहे हे बेल फळ. तर कैट याला जे फळ असतं त्याला साखर घालून मग ते खाऊ शकतो, पण हे जे बेलाचं फळ असतं हे नुसतं जसं गोड लागतं. त्याच्या बिया मात्र कडू लागतात. बिया आपण खाऊ शकत नाही, तर ते आपल्याला टाकूनच द्यावे लागतात. तर मी तुम्हाला ते फोडून दाखवते. फोड फुटलेलं आहे, इकडनंच फोड, फुटलेलं इकडनंच फोड. असं इथं 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 टाक, फोडणं असं. अरे बाहुबली बाहुबली का तू? अजून एक फोड. तर अशा पद्धतीनं हातमधील गाभा असतो आणि याच्यात बिया असतात. आता ही जी खापरी म्हणतात याला आमच्याकडे, ही अशा पद्धतीनं लहान मुलं सुद्धा आवडीने खातात. घे ना शिव. नाही रे, मस्त लागतं, गोड लागतं. बेल फळ येते महादेवाला चढवतो ना आपण, बेल त्या झाडाचं फळ येते. किती छान असतं ते. त्याच्यामध्ये खूप सारे गुणधर्म असतात, आयुर्वेदिक असतं ते. महादेवाचा आशीर्वाद भेटतो मग आपल्याला. तर अशा पद्धतीनं याच्या आतमध्ये हा जो गर असतो तर हा गर खातात. या शिरा आपण चघळून फेकून द्यायच्यात. तर खूप छान लागतं, गोडसर अशी याची चव असते. तुला खायचं आहे? काही देऊ खालची. अशा पद्धतीने हे सगळं निघून जातं. हे बघा, अशा पद्धतीनं आपण चमच्याच्या साहाय्याने हे सगळं काढून घ्यायचं, हे पूर्ण. आणि याची ही जी खापरी असते म्हणजे हे वरचं जे त्याचं आवरण असतं ते सुद्धा खूप पौष्टिक असतं. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की लहान बाळाला याची उगाळून घुटी दिली जायची. तर त्यासाठी हे जे आहे ते माझी बहीणसुद्धा खूप सारे घेऊन गेलेली. तिला तर खूप आवडतात आणि मला सुद्धा आवडतात. चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा. पुन्हा भेटूयात आणखी.